नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वटवृक्ष मंदिरात मुंबईच्या श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या भजन सेवेनंतर महेश इंगळे यांचे मनोगत। सद्गुरू श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार आणि प्रसार या कार्यक्रमाअंतर्गत जप, नामस्मरण, कीर्तन, भजन, गायन या सेवा म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसोबत स्वामी सेवकांसाठी भक्तिप्रेमाचे हक्काचे व्यासपीठ हे ध्येय समोर ठेवून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भजनी मंडळाकडून भजन सेवेच्या मागणीनुसार भजन सेवेचे आयोजन करण्यात येत असते। या भजन सेवेत स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवातील भजनी मंडळासह वर्षभरात ही राज्यातील विविध भजनी मंडळाकडून भजन सेवा स्वामींच्या चरणी समर्पित होत असतात। या अनुषंगाने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ज्योतिबा मंडपात मुंबईच्या श्री स्वामी समर्थ जयशंकर भक्ती परिवाराची भजन सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित झाली। भजनी मंडळाच्या भजन सेवेसह सालाभरात मंदिरात भजनी मंडळाच्या वतीने स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होणाऱ्या भजन सेवेच्या माध्यमातून अध्यात्माच्या उन्नतीकरता भजन सेवेसारखे उपक्रम मोलाचे असल्याचे मनोगत श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे चेअरमन महेशजी इंगळे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुंबईच्या श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचे कलाकार मंदार सावंत, अनिल कोळवणकर, दिनेश साळवी, पांडुरंग आमले, शिवाजी निकम, शिल्पा साळवी, प्राची चिले, सुनीता सरवडे आदी कलाकारांचा महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला। या प्रसंगी महेश इंगळे बोलत होते। श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या वतीने आज संपन्न झालेल्या या भजन सेवेत भजनी मंडळाच्या कलाकारांनी स्वामींचा गजर, यावे गजा वदन यावे, तारी तारी स्वामी राया, अक्कलकोटचे स्वामी वंदितो तुमचा मी, शंकर बाबा हात जोडतो तुम्हीही देव आदींसह विविध भावभक्ती गीते गाऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत स्वामी सेवेचे ऋण व्यक्त केले। या कार्यक्रमास भक्त श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।